नमस्कार, मी निळकंठ गायकवाड. आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज. आपलं स्वागत होणार आहे. संगीता सांगडे मॅडमला विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध गावचे सरपंच, पोलीस पाटील, त्याप्रमाणे सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, त्याप्रमाणे सर्व महिला त्याप्रमाणे विविध कार्यकर्त्यांचे स्वतःचे आमचे सर्व सदस्य, त्याप्रमाणे विविध महिला संघटनेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा आपण या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालात. त्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार उपस्थित झालात. त्याप्रमाणे आपले पत्रकार बंधू आज या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं, वांद्रे परवाडी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करूया. आणि या ठिकाणी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. या ठिकाणी मी सांगडे मॅडमला विनंती करतो
या निमित्ताने खाली काही कार्यक्रम असल्यामुळे या गोष्टी होतो. अतिशय मोठ्या संख्येने आपल्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बोर्डी बसून वांडे सोडवण्यापर्यंत आणि आमच्या महिला व्यवसायाच्या पश्चिम पट्ट्याच्या महिला असतील, कार्यकर्ते असतील, संस्थेचे पदाधिकारी असतील, निसर्गप्रेमी असतील, आपल्या आदिवासी कुटुंबातील बंधू असतील, या सगळे उत्तम सहभाग घेऊन अतिशय उत्साहामध्ये हा माझ्या महोत्सव संपन्न आलेला आहे. आपण सगळे याच्यामध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. तर संस्थेकडून सगळी माहिती मला द्यायची होती, परंतु भविष्यामध्ये देखील अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग रामराजा महोत्सवाच्या बरोबर जी आपली ग्रामीण भागाची उत्पादनं आहेत या उत्पादनाला चांगले मार्केट मिळून देण्यासाठी भविष्यामध्ये आपण लागलेल्या शहरामध्ये देखील अशा प्रकारचे प्रदर्शन महोत्सव करण्याचा आपला प्रयत्न आहे. जिल्ह्यांच्या काही समस्या होते, जिल्ह्याला सांगतो आणि ग्रामीण भागाचे आपले अनेक कार्यकर्ते होते, पत्रकार मित्र होते. मे महिन्यामध्ये सुट्ट्या असतात त्या काळामध्ये चांगला महोत्सव ग्रामीण शहरामध्ये आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. त्या काळामध्ये देखील आपण सगळ्यांनी या महोत्सवामध्ये सहभाग घ्यावं आणि आपली ग्रामीण भागातील जी आपल्या जिल्ह्याला जोडलेली असलेली सात्विक आणि आपल्या शहराला उपयोगाची अशा प्रकारची सगळी उत्पादनं शहरी भागामध्ये विक्री करून आपल्या कुटुंबामध्ये 2 रुपये कसे येतील, जे आपल्या हाताचे आहे, कष्टाचे आहे, ही आपली संपत्ती आहे आणि निसर्ग आपली संपत्ती आहे आणि निसर्गाचं संरक्षण करत एका बाजूला पर्यटनातून दुसऱ्या बाजूला उत्पादनातून रोजगार निर्मिती अशा दृष्टीने आपण प्रयत्न करूया. तेवढ्याच तत्वाने या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या महोत्सवाला शुभेच्छा व्यक्त करताना सांगतो. धन्यवाद. या दोन्ही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी समाजातील आदिवासी खाद्यपदार्थांचं आणि आपल्याला रामराजा असतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे सन्माननीय डॉक्टर सत्तूरजी पुत्र असतील, शिवाजी महाराज असतील, सन्माननीय सरपंच नाथाभाऊ करते असतील, वर्गाचे सरपंच माननीय दयाळ असतील, या नांदेडचे माजी सरपंच असतील, यांना संचालक समिती पदक असतील, आमचे तिथे सरकारचे समितीचे अनेक मागणी रामराजा आदिवासी परिसरामध्ये त्याची आणि अतिशय आगळ्या पद्धतीने माझ्या मालकीच्या कार्यक्रम आयोजित होतो आणि तोच कार्यक्रम करीत असताना अशा अनेक विषयामध्ये होत असताना आज थोडा सर्वांमध्ये हा आयोजकांनी रामराजा अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करतात. आयोजकांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करून आभार मानून की आपल्या आदिवासी भागातील असणाऱ्या रामराजा
भाज्या असतील, फळं असतील, त्यामध्ये शेंगा असतील, त्यामध्ये शेंगा असेल किंवा अनेक रानभाज्या आहेत. अशा असंख्य रानभाज्या की ज्याच्यामुळे माणसाचं आरोग्य चांगल्या पद्धतीने राहतं. आज आपण पाहतोय की सर्वच मंडळी अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक आजार पडत माणसाला पडलेले आणि त्यामध्ये ते आजार पडत असताना अनेक लोक कोणाला डायबिटीस, शुगर आहे, कुणाला अटॅकचा प्रॉब्लेम आहे, ते सगळं होत असताना अनेक लोक असंख्य डॉक्टरांच्या ठिकाणी गोळ्या खातात. परंतु आदिवासी भागातील भागाला मानून हा मात्र आयुर्वेदिक औषध खाऊन आपल्या सुंदरीपर्यंत आयुष्य करतोय आणि ही खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाची संस्कृती जपण्याचं काम तुम्ही आम्ही सर्व मंडळी करतायत. त्यामुळे असाच आदिवासी महोत्सव पुढेही चालावा एवढीच या निमित्ताने विनंती करेल. परंतु आज आपण जर पाहायला गेलो तर आदिवासी भागामध्ये असणाऱ्या ज्या काही रानभाज्या असतील किंवा आयुर्वेदाची जी काही झाडं असतील ती संपर्क साधली आणि म्हणून हे होत असताना त्याच्याकडे सुद्धा आपण संवर्धनासाठी सुद्धा जास्तीचं लक्ष करायला आपण दिलं पाहिजे. त्याचं संवर्धन करून ते भाज्या जास्तीचं कसं मिळतील. आज तुम्ही सर्व मंडळी जुन्या पिढीने मंडळी पाहिजे की 15 असतील, तरबुजे असतील, ही सहजासहजी मिळायची. परंतु आजही अशी परिस्थिती होता तरबुजीसारखं खाद्य आपल्याला मिळत नाही, पाण्यासारखं खाद्य आपल्याला मिळत नाही, आपल्याला त्यामध्ये प्रमाणासारखं खाद्य मिळत नाही आणि कुठेतरी ते नामोनिशान मिळत चाललेलं आहे ते मिळू नाही. म्हणून रानभाज्या जपण्याचं काम सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये करावं लागेल. तरच आपली संस्कृती त्या ठिकाणी येते. मला या निमित्ताने सांगायचं वाटतं की आपण ज्या ज्या ठिकाणी महोत्सव करतो ते फक्त आपल्या खाण्यापुरते असावे. कारण आपण त्यामध्ये विक्रीचा प्रकार केला जरी पण रुपये मिळाले ते करत असताना विक्री करत असताना आपल्या भागातील संस्कृती किंवा आपल्या भागातील खाद्य असणारे जे काय जंगलातील खाद्य आहे ती संपुष्टात येते, ती डोक्यात येते, ती डोक्यात येऊ नाही. म्हणून आपण सगळ्यांनी जबाबदारी त्या ठिकाणी घेत असताना या जंगलाचं संरक्षण करण्याची सुद्धा जबाबदारी आपल्या सर्वांची आणि म्हणून त्या दृष्टीने सुद्धा आपण सगळ्यांनी काम करावं. एवढीच निमित्ताने आपण सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांचा संयोजकाचे आयोजकाचे आपल्या महिलांचे मनापासून स्वागत करतो. मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो. पत्रकारांमध्ये आपण उपस्थित आपल्या सुद्धा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि याची प्रसिद्धी करण्याचे काम पत्रकार मंडळी करत असतात आणि म्हणून पत्रकार मंडळीला विनंती आपण सुद्धा याची प्रसिद्धी करण्याचे काम करावे. विनंती करतो. आयोजित केलेला ग्रामीण करवाडी रानभाज्या होते या महोत्सवासाठी उपस्थित असणारे या वांगे परवडी किंवा बलवडी या सर्व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर बोललेली पिळगाव दिवाशंकर लोमाळे भरपूर आणि भीमा आणि आमदार बऱ्याचशे सर्व या रानभाज्या गोळा करणाऱ्या सर्व आपल्या महिला बंधू भगिनी आपल्या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ह्या डोंगरदऱ्यामध्ये उगवणाऱ्या या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये उगवणाऱ्या या रानभाज्या या ठिकाणी लोकांना खायला आणि खायला मिळत आहे. खरं तर आदिवासी डोंगरी भागातला हा आदिवासींचा खाद्यसंस्कृतीचा ठेवा आणि हा ठेवा या महोत्सवाच्या निमित्ताने कुठेतरी आपल्या सगळ्यांसमोर येतो आणि या ठिकाणी असणाऱ्या ह्या वेगवेगळ्या भाज्या ज्या फक्त पावसाळ्यामध्ये डोंगरदऱ्यांमध्ये उगवतात, ज्या कधीही तुम्हाला बाजारामध्ये दिसणार नाही, ज्या तुम्हाला शहरामध्ये पुण्यामध्ये साऱ्या ठिकाणी मिळणार नाही, त्या भाज्या ज्या महिला पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी शोधून घेतात, त्याचं शुद्धीकरण करतात आणि त्यांची या पद्धतीने रेसिपी तयार करतात. या भाज्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पाहण्यासाठी आणि खाण्यासाठी उपलब्ध करून देतात. ग्रामीण भागात मग पावसाळ्याच्या याच्यामध्ये कुठलीही भाजी आणि कुठल्याही पौष्टिक अन्न घरामध्ये नसताना या रानभाज्या खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागातल्या या महिलांना या कुटुंबांना आधार देण्याचं काम करतात, त्यांचं आरोग्य राखण्याचं काम करतात आणि त्यांना चांगला
आरोग्य देण्याचं काम या रानभाज्यांच्या माध्यमातून होतं. आणि म्हणून हा रानभाज्याचा सांस्कृतिक असताना ठेवा हा मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे आला पाहिजे. एखाद्या आजीने आपल्या सुनेला सांगितलं पाहिजे, एखाद्या सुनेने आपल्या लेकीला सांगितलं पाहिजे, एखाद्या लेकीने आपल्या घरातल्यांना करून दिला पाहिजे. आणि अशा पद्धतीने खरं हा सांस्कृतिक वारसा मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीमध्ये यायला पाहिजे आणि त्यांना तो माहिती झाला पाहिजे, त्याची पद्धत माहिती झाली पाहिजे. म्हणून हा कार्यक्रमाचं प्रयोजन खऱ्या अर्थाने या संयोजकांनी केलेलं आहे. या ठिकाणी खरं तर कल्पवृक्ष पुणे ही संस्था, त्याचबरोबर बाहेर डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन आणि एसएमसीचे मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजनाचे नियोजन केलं जातं. आणि हे सगळं करत असताना हा परंपरेचा संस्कृतीचा ठेवा सगळ्यांना मिळाला पाहिजे, त्यांना माहिती झाली पाहिजे, त्याच्यामध्ये आरोग्यदायी गुणधर्म सगळ्यांना माहिती झाली पाहिजे. ही या ठिकाणी रचना त्या ठिकाणी केलेली कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण मिरवणूक त्या ठिकाणी पाहिजे. या रानभाज्या डोक्यावर घेऊन, या रानभाज्या हातामध्ये घेऊन निसर्गाला आवाहन करून खरं तर या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आणि त्याचबरोबर सुंदर असं सांस्कृतिक एकतेचं प्रतीक असणारं भजन गीत त्या ठिकाणी म्हणलं गेलेलं आहे. आणि हा सांस्कृतिक ठेवा या रानभाजीच्या निमित्ताने कुठेतरी पुढच्या आमच्यापर्यंत पोहोचतो. माझं या तरुण पिढीला निश्चित या ठिकाणी आव्हान असेल की एवढा मोठा सांस्कृतिक ठेवा, आपल्या आरोग्यदायी व्यवस्थेचा असणारा ठेवा आपल्या सगळ्यांना या निमित्ताने पाहता यावा, अनुभवता यावा आणि आपल्या मनामध्ये साठवून ठेवता यावा. दरवर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो काही उदंड प्रतिसाद या महिलांचा मिळतो, त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातल्या लोकांचा मिळतो, पर्यटकांचा मिळतो. आणि म्हणून मला या ठिकाणी एकच वाटतं की हा रानभाजी महोत्सव हा खऱ्या अर्थानं संस्कृतीचा, पर्यटनाचा आणि खाद्य संस्कृतीचा ठेवा असणारा हा पर्यटन महोत्सव व्हावा आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वाढ व्हावी. या रानभाज्यांचं जतन, संवर्धन या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून व्हावं ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आलेल्या सगळ्या महिलांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांनी खऱ्या अर्थाने या परंपरेचं जतन केलं त्याबद्दल त्यांची शुभेच्छा देतो. आणि अशाच पद्धतीने दरवर्षी हा रानभाज्यांचा पर्यटन महोत्सव हा आदिवासी संस्कृतीचा महोत्सव म्हणून या ग्रामीण भागामध्ये जोडला जावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि सांगतो. धन्यवाद. त्यांनी खऱ्या अर्थाने हा रानभाजी उत्सव या ठिकाणी आयोजित केला आणि त्यामध्ये पर्यटन गावातील आणि आंध्र गावातील लोकांचं खरंच खूप मोठं सहयोग झालेलं आहे त्यामध्ये. आणि हा कार्यक्रम पूर्ण त्यांनी आयोजित केलेला आहे. त्यामध्ये आम्हाला काहीही करायची गरज पडलेली नाही आहे. तेव्हा प्रत्येक गांधी परिवाराने गावासाठी खूप आभार मानतो. आणि या ठिकाणी हा रानभाजी महोत्सव जो आपण दरवर्षी आयोजित करतो, बोरगी असेल, गोमाळ असेल, पाडे असेल, गिरगाव असेल, येळूर असेल, किंवा बसलेवाडी, वांद्रेवाडी, तर ही जी गावं आहेत तर ह्या गावातील महिला या रानभाज्या दरवर्षी गोळा करून त्या रानभाज्यांचं पाककृती बनवून त्या आपल्यासमोर पेश करतात. तर या रानभाज्या उत्सवाचे सगळ्यात महत्त्वाचं श्रेय जे असेल ते त्या महिलांना आणि गावातील ग्रामस्थांना जातं. त्यानंतर हा रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यासाठी खऱ्या अर्थाने जो काही उद्देश आहे तर तो उद्देश असा आहे की हा या रानभाज्या अंघोळ ठेवा आहे आदिवासी जनतेसाठी किंवा आपल्या ग्रामीण जनतेसाठी, तर त्यामुळे आज खाण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे. आणि आजकालचे जे तरुण पिढी आहे किंवा युवक असतील, युवती असतील किंवा शाळेतील मुलं असतील तर ते आजकाल रानभाज्या खायला नको लागतात. पण जर आपण जुन्या पिढीला विचारलं तर त्यांच्याकडून आपल्याला भरभरून ऐकायला मिळतं की ह्या रानभाज्या अत्यंत किती महत्वाच्या आहेत आणि लहानपणी फक्त त्यांनी रानभाज्या खाऊनच दिवस काढलेले. तर त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारच्या इंजेक्शनची गरज नव्हती किंवा कोणत्याही प्रकारच्या औषधांची कधीच गरज पडली नाही किंवा कधीच ते आजारी पडले. त्यामुळे त्यांचं असं मत आहे की ह्या रानभाज्या प्रत्येकाने खाव्या. प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळ्या रानभाज्या असतात, खास करून पावसाळ्यामध्ये खूप रानभाज्या असतात. तर ह्या रानभाज्या खाव्यात, कारण ह्या रानभाज्यांमध्ये खऱ्या अर्थाने कॅन्सर दूर होण्याचे औषधी गुणधर्म आहेत. त्यानंतर कर्करोग असेल, कॅन्सर असेल किंवा किडनीचे आजार असतील, मूत्राशयाचे आजार असतील किंवा डायबिटीज असेल, तर अशा प्रकारचे गुणधर्म आजार जे आहेत तर हे आजार दूर ठेवण्याचं काम या रानभाज्या करतात. कारण हे आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार हे प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे हे कोणीही आम्ही सांगतो हे नाही, पण आधुनिक वैद्यकशास्त्राने सुद्धा ते मान्य केलेले आहे की कॅन्सरसारखे आजार या औषधी रानभाज्यांमध्ये दूर जातात. त्यामुळे या रानभाज्या जास्तीत जास्त खाल्ल्या जाव्यात आणि आपली आदिवासींची खाद्य संस्कृती जी आहे
असतील आणि त्या विक्री केली जाईल. आणि जरी आपले बांधव जरी ओरडून नाही तरी बाहेरचे लोक पैसे करून कोणत्याही यानं त्या मार्गाने त्या रानबागेची बाजार मांडला जाईल. आणि आज आपल्याला दिसते जुन्नर किंवा इतर ठिकाणी सरकारी ज्या यंत्रणा आहेत किंवा ज्या वेगळ्या संस्था आहेत तर त्या रानबागा महोत्सवाच्या नावावर खूप बाजार भरवत आहे आणि ती खूप चिंतेची बाब आहे. कारण ह्या रानबागाच्या सेवा ह्या आदिवासींसाठी आहे आणि तो त्यांच्यासाठीच राहिला पाहिजे. त्यांनी त्यांचं आरोग्य दष्टपुष्ट केलं गेलं पाहिजे हाच याच्या पाठीमागचा एक हेतू आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती असेल की आपण ह्या रानबागांचा तिथे आस्वाद घ्यावा. बाहेरून जे पर्यटक आले किंवा बाहेर गावामध्ये लोक आहेत त्यांनी कृपया रानबागेला विकत घेण्याचा आग्रह अजिबात धरू नये किंवा आत्ता जरी आग्रह नाही घेतला तरी पुढे पण चालून जाऊन ह्या रानबागा तुम्ही आम्हाला विकत घ्या या पुढचा आग्रह धरू नये ही सर्वांना कळकळीची विनंती आहे. एवढं करून थांबतो. धन्यवाद. मी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि सर्व महत्त्वाच्या महिला आहेत ज्या महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्व महिलांच्या संस्थेच्या वतीनं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि यापुढे आपली खाद्य संस्कृती आपल्या पिढीला माहीत द्यावी यासाठी सर्व महिलांनी उत्स्फूर्त भाग घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. या जमिनीमध्ये या निसर्गामध्ये कोणकोणत्या औषधी भाज्या आहेत आपल्या आरोग्याला कोणकोणत्या भाज्या लाभदायक आहेत हे समजण्यासाठी रानबागी महोत्सव हा कार्यक्रम कालाबादप्रमाणे आयोजित केला जातो. हा कार्यक्रम प्रामुख्यानं ओळगिरी पडरवाडी आणि अशा दोन भागामध्ये आयोजित केला जातो. याचा उद्देश असा आहे की आपली नवीन पिढी आहे या पिढीला आपली खाद्य संस्कृती काय आहे आपले पूर्वज आपले मानवडी कुठे असताना त्यांनी इथे जीवन कसं जगलं आणि आज ज्या बाजारामध्ये भाज्या आपण मिळतो भाज्या घेतो त्या भाज्यांव्यतिरिक्त आपले पूर्वज कसे जगत होते हे याच्यातून सर्व आपल्या तरुण मंडळींना हे समजतं. आज या कार्यक्रमासाठी आमच्या यशवंत सुभे फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि नमस्कार, मी सुभाष डोळस. तर मागच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कल्पना दिलेली होती की पठारवाडी या ठिकाणी जो रानबाजा उत्सव साजरा होते त्या रानबाजा उत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचे. पण त्या रानबाजा उत्सवाची एक पूर्वकल्पना पण दिलेली होती की या ठिकाणी रानबाजांची विक्री केली जाणार नाही. याच्या पाठीमागचा हा एक मुख्य उद्देश होता की काय होतं की बऱ्यापैकी लोक जंगलातून रानबाजा गोळा करतात आणि त्याची विक्री करतात, परंतु जंगलामध्ये ज्या रानबाजा उगवतात त्या खूप कमी प्रमाणात असतात आणि त्या जर विक्री केल्या तर डायरेक्ट नष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या रानबाजा विक्री करू नये असा आमचा एक आग्रह आहे. तर बऱ्यापैकी ज्या रानबाज्या आहेत त्या पौष्टिक पण आहेत, परंतु काही काही किरकोळ ठिकाणी असतात, खूप कमी प्रमाणात पण रानबाज्या असतात आणि त्यांची डायरेक्ट मोठ्या प्रमाणात जर मार्केटमध्ये विक्री केली गेली तर त्या नष्ट होऊ शकतात किंवा पुढच्या पिढीनं त्या रानबाज्या आपल्याला खायला मिळणार नाहीत. दुसरा एक मुख्य उद्देश ह्या रानबाज्याचा होता की जे तरुण समुदाय आहे तो कुठेही मोठ्या प्रमाणात या प्रक्रियामध्ये सहभागी होत नाही किंवा यांना आत्तापर्यंत जो रानबाज्या जंगलामध्ये ज्या मिळतात ज्या आपल्यामध्ये आहारामध्ये आवश्यक असतात त्या आत्तापर्यंत त्या कधी आहारामध्ये घेत नाहीत. त्यांना असं वाटलं की आपण ज्या शहरातून काय म्हणतो टोमॅटो असेल, बटाटे असतील किंवा फ्लावर असेल, कोबी असेल हेच आपलं पौष्टिक आहे. पण याच्या व्यतिरिक्त आपल्या जंगलामध्ये ज्या रानभाज्या असतात जसं की कुसराची भाजी असेल, कॅन्सरचं प्रमाण आपल्या कंटेंटचे आहेत शरीरातलं ते कमी करायचं प्रमाण कमी करतात. ह्या जर रानभाज्या आपल्या नेहमी आहारामध्ये असतात तर आपलं आयुष्य आणि खूप सुदृढ होऊ शकतं किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाहीत अशा दृष्टिकोनातून असतं. खरं तर हा रानभाज्या उत्सव हा आदिवासी समुदायाचा आहे. पठारवाडीच्या ग्रामस्थांनी जे आयोजन केलं एकदम चांगल्या पद्धतीने केलं आणि याला जे आयोजक म्हणून होते, बायब संस्था होते, कल्पवृक्ष संस्था होते, सुपे मेमोरियल फाउंडेशन होतं, यांनी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि या सहकार्यांच्या माध्यमातून हा रानबाजा उत्सव आज या ठिकाणी संपन्न झाला आहे. मी आणखी एक या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक कल्पना देऊ इच्छितो की या रानबाजा उत्सवामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हायला पाहिजे. आपल्या जंगलामध्ये ज्या रानबाज्या आहेत त्या आपण एकदा समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या रानबाज्यांचा आपल्या पौष्टिक आहारामध्ये काय उपयोग आहेत, गुणधर्म आहेत हे एकदा आपण समजून घेऊन आपल्या पुढच्या पिढींसाठी कशा रानबाज्या टिकून ठेवता येतील हा एक आपल्या सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो. धन्यवाद. नमस्ते, माझं नाव सुवर्णा बोमाळे. मी बोमाळ्यामध्ये राहते. मी गेले 4 वर्ष झाले कल्पवृक्ष संस्थेत काम करते. तर आज रानबाजी महोत्सव पडरवाडी येथे साजरा केला आहे. तर 7 गावांच्या महिला सर्व इथं उपस्थित झाल्या आहेत.
तर आमचा एकच उद्देश असतो की जंगलामधल्या रानभाज्या नष्ट पण नाही झाल्या पाहिजेत, त्या महिलांनी वरंबडून किंवा व्यवस्थित पद्धतीने आणल्या पाहिजेत, वरंबडून आणल्या नाही पाहिजे किंवा आपल्या पुढच्या पिढीसाठी नाही का त्या जतन करून ठेवलं पाहिजेत. आणि ह्या भाज्या खूप म्हणजे औषधी वनस्पती आहेत, यांना कोणतेही खत किंवा कोणते विषारी खत फवारले जात नाही. आपल्या निसर्गाच्या पवित्र अशा ठिकाणी ह्या भाज्या जतन झालेल्या आहेत, तर ह्या जतन करून ठेवल्या पाहिजेत. तर किंवा लहान मुलांसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी याचं जतन करून ठेवलं पाहिजे. आणि ह्या रानभाज्या खायचं म्हणजे आपल्या आजारासाठी किंवा रक्तवाढीसाठी खूप वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक अशा 50 ते 60 प्रकारच्या भाज्या आपल्या परिसरामध्ये आहेत. तर ह्या आपण नाही का चांगल्या पद्धतीने जर त्याचं जतन करून ठेवलं तर नक्कीच पुढच्या पिढीसाठी त्याचा चांगला फायदा होईल. आणि ओळख पण आपल्या सर्व लहान मुलांना किंवा जे शहरामध्ये राहतात त्यांना पण ते माहिती झालं पाहिजे. यासाठी आम्ही हा रानभाजी महोत्सव साजरा करतो. धन्यवाद. नमस्कार, मी पार्वती वनघरे. मी गेले कल्पवृक्षामध्ये 7 ते 8 वर्ष झालं काम करते. तर आमचा रानभाज्या हा उत्सव आम्ही का साजरा करतो, तर महिला फक्त चूल आणि मूल सोडून इतर कुठल्याच गोष्टीमध्ये सहभाग होत नसल्यामुळे त्यांना आम्ही कुठल्या प्रकारे एकत्र आणतो. तर आम्ही प्रत्येक महिलांना रानभाज्यांविषयी माहिती सांगतो. मग महिला एकत्र येतात, सगळे एकीमेरींसोबत शेअर होतात. मग ते एकत्र आल्यावरती त्यांचं जे बोलणं असतं एकीमेरीकडून शेअर होत असतं, त्याच्यातून ते जास्त पुढे जातात. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी पण त्यांना शिकायला भेटतात. आणि ह्या गावामध्ये वांद्रे पडरवाडी जे म्हणून गाव आहे, आदिवासी म्हणून गाव आहे, ह्या गावामध्ये इथं कुठली जास्त प्रकारची सोयीसुविधा नाही आहेत. जसे आम्ही इथं आल्यापासून आम्ही बघतो तर एकदम असं कुठलीही सुविधा नाही इथं एसट्या वगैरे येते नाही आहेत. परत अजून वेगवेगळे बाजार जे आहे ते बरेच अंतरावरती आहे. बरेच सोयीसुविधा आहेत तर ते इथं उपलब्ध आम्हाला पण दिसते नाही. आम्ही ज्यावेळेस या गावात आलो त्यावेळेस एकदम साधं सिंपलमध्ये आदिवासी लोक इथं राहतात. नमस्कार, मी मंजुळा रोहिदास सांगडे, राहणार पडरवाडी. आमच्या ह्या गावामध्ये 2 वर्ष झालं आमच्या गावाला आदिवासी कायदा मिळालेला, हक्क मिळालेला, वन हक्क कायदा मिळालेला 2 वर्ष झालं आमच्या गावाला. आणि हा कार्यक्रम सर्व गावांच्या आदिवासी गावांनी मिळून हा कार्यक्रम साजरा केला. खूप छान वाटलं. आदिवासी म्हणजे काय असतं हे आम्हाला पहिल्यांदा माहीत नव्हतं. आम्हाला एवढंच माहीत असायचं की आदिवासी म्हणजे आपल्या जातीच्या दाखल्यावरून हिंदू महादेव कोळी किंवा आता हिंदू आदिवासी असं म्हणतात, पण हे आधी माहीत नव्हतं. पण आत्ता खरं आदिवासी म्हणजे काय हे कळायला लागलं. कारण जो आदिवासी जंगलाच्या जागी राहतो किंवा जंगलामध्ये राहतो, जंगलापासून 2 किलोमीटर 5 किलोमीटर राहतो, तो खरा आदिवासी. आणि हा आदिवासी म्हणजे या कल्पवृक्ष संस्थेच्या लोकांमुळे आदिवासी म्हणजे काय माहीत झालं. आणि इतरही संस्थेचे लोक येऊन आदिवासी म्हणजे काय हे सांगतात. आणि त्या याने आम्हाला हे आदिवासी म्हणजे माहीत झालं. माझ्या गावामध्ये आदिवासी हे कार्यक्रम आता हा पहिलाच कार्यक्रम राबवला गेला. तसे राघोजी भांगरेचे कार्यक्रम होतात, पण हा रानभाज्या उत्सव हा कार्यक्रम पहिल्यांदा साजरा केला गेला. आम्हाला हा कार्यक्रम साजरा केल्याचा खूप आनंद झाला. कारण आमच्या गावाला रानातल्या भाज्या आजी आजोबांना सगळ्यांना माहिती आहेत, पण खाण्याचे कोणाला माहीत नव्हतं. पूर्वीच्या काळी त्यांनी खाल्लेलं त्यांना माहिती आहे, पण आत्ताच्या पिढीला माहीत नसल्यामुळं आता ह्या रानभाज्यांच्या कार्यक्रमामुळे माहीत झालं. आणि खूप आम्हाला चांगलं वाटलं या कार्यक्रमामुळे.